तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता. शिंदे साहेबासारखा मी कोणालाच म्हणत नाही आणि तुम्ही मला काही करू शकत नाही. जा तिकडे बघा मी बी काय करायचं. सत्तेत गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का काय आमच्याकडं? तुमचा गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत. ती उद्धव ठाकरे साहेब बरं म्हणायची वेळ येऊ देऊ नका. मी बी लय गंड्याचा आहे. मी इतका खुनशी एकदा जर माग लागलो ना, पण माझ्या मराठीत वाटोळ करतात ना, तर मी बापाला सोडणार नाही. तर तुम्ही कोण? आणि तुम्ही मला एकटं पाडून जेलमध्ये टाकता दोघ जण. फडणवीस तुम्ही मी मोजतच नाही तर जेलला फिरला. बावनकुळे मालक झाला का फडणवीसांचा? आणि ती पनवती उलट्या पायाची काँग्रेसमध्ये गेल्यापासून काँग्रेस संपलं. आणि आता शिंदेचं नाव मला आयुष्यात घ्यावं मला असं वाटत नव्हतं. पण काहीला त्यांचेच पाय आवडते. त्यांच्या पायाला काय काय नाही, गु आहे का काय चाटायला का काय आले मला काहीच मिळाला का. लय नवाजायला लागलो तर फडणवीस साहेब तुम्हाला मराठी आम्हाला माहित नव्हतं. तुम्ही बावनकुळ्याच्या हाताने आमच्या पाठवळ करता आणि तुम्ही एक बावनकुळ्या संपले जाण. मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमचे एकट्या बावनकुळ्यासाठी. तुम्ही जर एकट्या बावनकुळ्याला जर एवढे पावर दिले ना, प्रमाणपत्र मराठीचे रद्द करायचे, ते तुमचा बावनकुळ्यासाठी 25-30 तर सहज भरगडीन मी. मग बावनकुळ्या घ्यायचा का मराठी पाहिजे ते ठरवायचं तुम्ही. आयुष्यातही शिंदे साहेबावरती संशय येत नव्हता. आयुष्यात इतकं मानतो त्या माणसाला मी. पण शिंदे साहेब मला सांगा, तुमचे हे मंत्री असं करणार का? मी उदय सामंत साहेबांना सुद्धा सांगितलं होतं बरं का त्या टायमाला, की तुम्ही घात करता हॉस्पिटललाच मुंबईत. खऱ्याचं खरं करा, खोट्याचं खोटं करा. शिरसाटांना सुद्धा फोन करून सांगितलं होतं मी, तुम्ही खोटे घात करता तर माझ्या समाजाचं वाटोळ होईल बरं का. आणि विलास घुमरेला सुद्धा सांगितलं होतं मी हॉस्पिटललाच. हेच विषय तुम्ही वाटोळ करता ना मराठ्यांचं तुमच्या राजकीय स्वार्थासाठी. केलंच ना शिंदे साहेब तुम्ही तेच. तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता. शिंदे साहेबासारखा मी कोणालाच म्हणत नाही आणि तुम्ही मला काही करू शकत नाही. जा तिकडे बघा मी बी काय करायचं ती. सत्तेत गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का काय आमच्याकडं? यांच्यावर कधी संशय येत नव्हता. आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कसं काय येतात? कस काय येतात? तुमच्या प्रवक्त्या संघ, तुमच्या मराठा समन्वयका संघ कस काय आहेत? बाळासाहेब भवनला हमेशा कस काय संशय होऊ नये? मतदान मराठ्यांनी करायचं. शिंदे मराठ्याचा आहे म्हणून, अजितदादा मराठ्याचा आहे म्हणून लोकांनी पक्ष बघायचा. आपले मराठ्यांचे अजितदादा, आपल्या मराठ्यांचे शिंदे साहेब. मतदान करायचं. आणि तुमचा प्रवक्ता मराठा सेवक मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे तुमच्या ऑफिसला कसं काय भेटायचं हमेशाच? म्हणजे शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळता का आमच्या संघ? एकीकडून ओबीसीच्या संभ्रिता आमच्या उरावर सोडिता आणि मतदान तर आमचं पाहिजे. आम्ही निवडून आणतो तुमचे आमदार मंत्री. शिंदे साहेब तुमच्यावर इतका कधीच तळतळलेला नाही मी. जीवाची आग होती आमची इथं. मला रात्रंदिवस रक्त जाळं लागतं माझ्या मराठ्याच्या लेकरासाठी. मराठ्याचं वाटलं तुला तुमचा धोळा वाजायला मराठ्याला वेळच लागणार नाहीये. तुमच्याच ऑफिसला कस काय भेटते? जे स्वतःला स्वयं घोषित ते नेते समजित इकडून तिकडून जमा झालेत त्या परळीच्या टोळीवाल्या संघ नादी लागून तुमच्याच ऑफिसला कसं काय ते? तुमचेच लोक. शिंदे साहेब मी हे लय दिवसाच ऐकतोय. आता मी ऐकून घ्यायला मोकळा नाही. तुमचे प्रवक्ते ते परत मराठीचे अभ्यासक बी आहेत, पुन्हा ते प्रवक्ते बी आहेत आणि मराठा समन्वयक बी आहेत. तुमच्या ऑफिसमध्ये मराठ्यांना विरोधी करणारे ओबीसीचे नेते तुमच्या बाळासाहेब भवनला कस काय? ते तर तुम्हाला विषय देतात. मग तुम्ही सांगितलं का दाटून मला विषय द्यायचा आहे, पण मराठ्याच्या विरोधात जरांगेच्या विरोधात आंदोलन कर? हे 2 कारण सांगितले तुम्हाला आता. आणि तिसरं सांगतो, तुम्ही जे मराठ्यांच्याच काही समन्वयकाला माझ्या विरोधात आंदोलन करायला लावताना ते सुद्धा तुमच्याच पक्षाचे, तुमच्या पक्षाच्या कॉलेज आहे संभाजीनगरला, तिथं बैठका होत्यात माझ्या विरोधात. तुमच्या सांगण्यावर होत्यात एकनाथ शिंदे साहेब. एकूण मी पण लागतो नाही, एकूण अंगावर पण घालता का? तुमच्या पक्षाचा नेता कार्यकर्ता त्याचं कॉलेज संभाजीनगरला, तिथं बैठका होत्यात आणि ते सगळेच तुमच्याच पक्षातले लोक आहेत. कशाला रे असं विस्तार येतं शिंदे साहेब? ठासून करावं काय करायचं? मैत्री करावं तर ठासून करावं, शत्रुत्व करायचं ठासून करावं. तुम्ही असे छक्के पंजे खेळताल असं मला कधीच अपेक्षा नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून. कारण मराठीच्या पोरांनी तेवढ्या खस्ता खाल्ल्या तुमचे लोक निवडून आणताना. आम्ही थोडं बी लक्ष दिलं नसतं ना, तुमचे लोकच निघले नसते. तुमचा गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत. आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका उद्धव ठाकरे बारा म्हणायची.
ती उद्धव ठाकरे साहेब बरा म्हणायची वेळ येऊ देऊ नका. कारण का आम्ही तेवढं रक्त झिजलंय. 1 रुपया घेतलेला नाही तुमचा, 1 रुपया. लोक इथं प्रचाराला नुसतं बाहेर जायचं म्हणलं तरी 500 रुपये तिकीट कवायला घेतात. 1 रुपया नाही. विचारा उदय सामंत साहेबाच्या शब्दावरती. आणि ते माणसं बरे असे वाटायला लागले, ते उदय सामंत साहेब, शंभूराजे देसाई साहेब तुम्ही लीडर आहेत. आणि आमच्या मराठ्यांचा माणूस म्हणून शिंदे साहेब तुम्हाला तळ हाताचा फोडवर घेतलाय आम्ही. आणि तुम्ही ओबीसीचे लोक आमच्या अंगावर घालता, आमच्या विरोधात आंदोलन बसवता. ते आंदोलन माझ्या विरोधात बसवायसाठी छत्रपती संभाजीनगरला तुमचा लीडर पक्षाचा तिथं बैठका घेतो त्या कॉलेजवर. आणि मग आता आंदोलन करणार माझ्या विरोधात. आणि ते शिंदे साहेबात लोक. आणि शिंदे साहेबाची प्रतिष्ठा वाढवायला फडणवीस साहेबापाशी आम्ही शिट निवडून आल्यावर तुमचं प्रतिष्ठा वाढेल ना. पहिल्यावर तुम्हाला विचारेन का कोणी दिल्लीत आणि त्याच्यात? ही उपकाराची परतफेड कराल का शिंदे साहेब तुम्ही? त्यांना बळ घुमरे साहेब देणार, परत ते शिरसाट साहेब देणार त्या बैठका घ्यायला. याच्या अगोदर सुद्धा मी 1.5 वर्षापूर्वी सांगितलं होतं, शिरसाट साहेब तुम्ही करताय ते चूक करताय. तुमच्या बंगल्यात बैठका झाल्यात आणि तुमच्या बैठका त्या बंगल्यात बैठका घेऊन तुम्ही माझ्या विरोधात आंदोलन करायला लावायला लागलात. ही मला माहिती मिळाली आणि तुम्ही फोनवर म्हणलेलात मला इथून पुढे होणार नाही. होय, झालं ते झालं. मग आता हे खालचे 40 शिंदे साहेबाला माहित आहेत का नाहीत मला माहित नाही. पण आम्ही तुम्हालाच बोलणार, कारण आम्ही महाराष्ट्रातले मराठी तुमची इज्जत वाढवतोय. तुमचे न येणारे कानाकोपऱ्यातले सीट आमचे लोक निवडून आणतात. आणि तुम्ही आता ही गेम करणार आमचा. आणि फडणवीस साहेबांनी तो मागा लावलाय तो बावनकुळे. त्या बावनकुळ्यांनी एन्डोर्समेंट करून पत्र दिलंय नोंदी रद्द करा म्हणून. मला हे दाखवायचं नव्हतं. मी लाड साहेबाला त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्ही चांगले काम करा, असल्या खोड्या करू नका. हे बावनकुळ्यांनी दिलेलं एन्डोर्समेंट करून पत्र बीडच्या कलेक्टरला तात्काळ नोंदी रद्द करण्यात याव्यात. रद्द नाही होणार तर काय होणार? राजकीय दबावातून मराठ्या हो. मराठ्यांना प्रश्न विचारतोय, होणार नाही तर काय होणार? होणार नाही तर काय होणार? कितीही खरं असू द्या मराठी हो आपलं, प्रमाणपत्र रद्द होणार नाही तर काय होणार? सत्ता त्यांजवळ आहे, अधिकारी त्यांच्या हातात आहेत. जे बोगस बोगस उठवले कालपासून प्रमाणपत्र धोक्यात आले. प्रमाणपत्र जरांगे पाटलाचं आंदोलन धोक्यात आलं. अरे मी लढू शकतो मराठी हो तुमच्या लेकरा बाळासाठी, फक्त लढू शकतो. हे जर रद्द करायला लागले तर मी काय करू? त्याच्यासाठी तुम्हाला उठाव करावा लागणार आहे. आता यांचा माज जिरावा लागणार आहे आपल्याला. मी फक्त लढू शकतो. आणि अशा टायमाला समाजातल्या अभ्यासकांनी, समाजातल्या संघटनांनी, समाजातल्या समन्वयकांनी एका बाजून लढावं लागतं. जसं ते लढते तसं सरकारचं ऐकून माझ्या विरोधात नाही आंदोलन करावं लागत. एवढे पुरावे दिले जातात मराठ्यांच्या समन्वयकाला, अभ्यासकाला, किती खरं असू द्या. जर एवढे पुरावे देऊन हे रद्दच करणार असले तर पर्यायच नाही, हे रद्द करणारच. आता बोडखीची नोंद रद्द झाली. बोडखीची नोंद उर्दू लिपीत सापडली. काय रद्द करता तुम्ही? इतके नीच चाळे फडणवीस साहेब नसायला पाहिजे. मी बी लय गंड्याचा आहे. मी इतका खुनशी एकदा जर माग लागलो ना, मी बळच लाड भाऊमुळं त्या विखे पाटलांमुळे तुमच्याशी जुळतं मिळतं चाललं होतं की मराठ्याचं कल्याण होतंय, चालू द्या. पण माझ्या मराठ्याचं वाटोळ करतात ना, तर मी बापाला सोडणार नाही. तर तुम्ही कोण? मी मराठ्याला माय आणि बाप मानलेलं आहे. मराठ्या पुढे मी कोणालाच गिनीत नाही. तुम्हाला जातवान मराठा समजेल होतं म्हणून आम्ही जेव्हा पार प्रेम करत होतो तुमच्यावर. आता पवार साहेब म्हातारे झालेत, अजित दादा आणि शिंदे साहेब आता मराठ्यांचे पक्षातले म्हणून मराठी तुटून दोघांनाही मतदान करत होते का? खोटं इथं उभा राहिले सगळे. कारण त्यांच्यात कोणी लीडर नाही राहिला, मराठ्याचा पक्ष नाही राहिला. शिंदे साहेब ते खरंच वेळ येणार आहे आमच्यावरती सगळ्यांवरती की ते उद्धव ठाकरेच बरा की काय म्हणायची. आणि बराच म्हणावं लागेल. तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुशीलाय. आम्हीच सांगितलं त्यावेळेस मीडियात जाहीरपणानं की तुमचा पक्ष फुटू तिकडे काय होऊ. शिंदे साहेब नोंदी शोधायला प्रयत्न करतात. आम्हाला काय देणं घेणं नाही तुमच्या भांडणाशी.
आम्हाला जे देणार आहे त्याचे उपकार ठेवले पाहिजेत. ह्या मताचे हे उपकाराची परतफेड करता तुम्ही आमच्या, म्हणजे आम्ही लोक अंगावर घ्यायचे. लोक पैसे घेतात कचाकची प्रचाराला कशाला? तुमच्या आठाण्याला हात लावला नाही, दाखवून द्या. तुम्ही जर जातवाद नसताना शिंदे साहेब दाखवून द्या कुठं पैसे पद काही घेतले असले. ही तळतळ मग याच्यासाठी चालली की तुम्ही या जिल्हा परिषदच्या मेंबरच्या नावाखाली आमची वाटोळा करायला लागलात मराठ्यांचं. आणि हे तुमचे प्रवक्ते काही समन्वयक तुम्ही पेरलेत, तुमचेच समन्वयक सगळे ते. तुम्ही गणित आंदोलन त्या याच्यात उभा करायला लावताय क्रांती चौकात, तिथं तुमचे शिरसाटण हे आता माणसं देणार, बैठका होणार तुमच्या शिवसेनेच्या नेत्याच्या कॉलेजवर संभाजीनगरच्या, आणि मग हे म्हणणार आता मराठ्यांच्या विरोधात आंदोलन म्हणजे माझ्या विरोधात आंदोलन, आणि मग पब्लिक गोळा. पब्लिक कोणाची? तर कोणत्या जातीची? पुरीनार कोड तुमचा शिरसाट आणि तो घुमरेंचं सुद्धा नाव येत आहे, खात्री करतो मी, पण त्याचं बी नाव येत आहे. अरे घुमरे मामा, मामा केलंय पठ्ठीने तुम्हाला राज्यात मामा. 6 नंबरला होते मामा तुम्ही, 6. माझ्या मराठ्यांच्या लेकरांनी तुमच्यासाठी जीवाचं रान केलं, जीवाचं रान केलं, जीवाचं रान माझ्या मराठ्यांच्या पोरांनी. इतक्या लवकर विसरलात? वेळ लागत नाही. 10-10, 15 10-10 वाऱ्या निवडून आले सुद्धा पडलेत. इतका अमृत पिऊन आले करू नका, माया तर नादी लागू नका. मामाशिवाय बोललो नाही तुम्हाला कधी मी, मामाशिवाय. ते तुम्ही ह्या नावाखाली मराठीचं वाटोळं करणार आता. तुमच्या जिल्हा परिषद तिकडे काढी लागू द्या. तुमच्या जिल्हा परिषदला तुम्ही मराठ्याचं आयुष्य बर्बाद करणार, तर शिंदे साहेबांचे मी इतके शिटा पाडणार की शिंदे साहेबाला आयुष्यात पश्चाताप आला नसतं. पैसे नोटा नाही चलत साहेब. मोदी साहेबांनी लोकसभेला लई नोटा चाललेल्यात लोकाला, काहीच वाकडं नाही झालं मराठ्याचं. मी झोपून टाकीन तुमचे सगळे. याच्यात काय मराठ्याचं वाटोळं नाही घ्यायच्यात, शिंदेच्या मराठ्याचं वाटोळं नाही घ्यायच्यात, फडणवीसच्या पक्षाचं मराठ्याचं वाटोळं नाही घ्यायच्यात. तुमच्या लेकरा बाळासाठी तळमळ करतोय मी. तुमचे नेते उलट वागायला लागलेत मराठ्यांनी, लक्षात ठेवा. भाजपातल्या मराठ्यांनी, शिंदे साहेबाच्या मराठ्यांनी, लक्षात ठेवा. हे तुमचं वाटोळं व्हा म्हणून उलट चालायला लागलेत. तुमच्या पक्षासाठी आमच्या जीवात का जीव घ्यायला लागला तुम्ही? कशामुळं? मला शिंदे साहेबांकडून या अपेक्षाच नव्हती. किती डबल ढोलकी चालणार तुम्ही? प्रमाणपत्र रद्द करायसाठी तुमचे लोक, ह्या गटाचा नाही निवडून आला आणि त्या गटाचा निवडून आला. मराठ्यांच्या विरोधात काम करणारे ओबीसीचे नेते तुमच्या संग हिंडत येत, ते तुम्ही आमच्या अंगावर घालणार. चिरीमिरी त्यांना तिकडे चारू. जातवन रक्तवान आहेत साहेब आम्ही, जातवन तासील रक्ताचे आहेत शिंदे साहेब. आणि तुम्हाला बी आम्ही अस्सल रक्तवान समजत होतो, म्हणून तुमचं जीवाभावातून काम करीत होतो आम्ही सगळे. तुम्ही आम्हाला एवढं शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब नाराज करायला नको होतं. तुमच्यासाठी लय खस्ता खाल्ल्यात आम्ही आणि लय दुश्मन्या घेतल्या. आम्हाला अपेक्षाच नव्हती आमचा शत्रू तुमच्या शिवार आहेत. एकदा तुम्ही घेतला होता तरी सोडून दिलता आम्ही. आमचा एक जालन्याचा महान नेता आहे तुमच्याकडे, मराठ्यांना कोयत्याने काप म्हणणारे त्यांनी उपनेते केली. म्हणलं जाऊन द्या, हुकला असन शिंदे साहेबाकडून, वाटलं हुकला असन जाऊ द्या. तुम्ही तर आमच्या नरडीत कापायला लागलात. यासाठी तुम्हाला आम्ही आपलं म्हणलो नाहीत, कारण मिंदा नाही कुठं म्हणून कचाकच बोलतोय. ते मिंदे असतील की खाली मान घालून होला हो म्हणतील, मी मोकळा नाही. आणि तुम्हाला एकटा पाडून जेलमध्ये टाकता दोघ जण फडणवीस तुम्ही. मी मोजतच नाही तर जेलला फिरला. पण मराठ्याचं वाटलं मी होऊ देऊ शकत नाही. मला या प्रकरणात बोलायचं नव्हतं. राजकारण माझा विषयच नाहीये. पण तुम्ही कालपासून रांगवायला लागते. आंदोलन धोक्यात, आंदोलनामुळे प्रमाणपत्र मिळालं धोक्यात, पोरांचा आयुष्य धोक्यात येणार का आता? कशाला रद्द केले रे? काय कारण आहेत रद्द करायचे? त्या बावनकुळ्यांनी सांगितलं म्हणून रद्द केले. काहीच कारण नाहीत ना. बावनकुळ्या मालक झाला का फडणवीसांचा? काय चुकीचं बोलतोय विखे पाटील मी आणि लाडसाहेब? काय चुकीचं बोलतोय मी?
करू दे मला तुमच्या पोराचं पुरीचं वाटलं. तुम्हाला सहन होतंय का लाड साहेबाला आणि विखे पाटलाला बघू? करू द्या आम्हाला वाटलं. तुम्हाला नाही तुमच्या पोराला जेलमध्ये घालतो तुम्ही केलेला भ्रष्टाचारात. आम्हाला माहिती तुमचा काय भ्रष्टाचार आहे. मला त्या भानगडीत उतरू नका. महाआरक्षणासाठी चाललंय चलू द्या. मी इतका खुनशी आहे ना, एखादा जर माथ्यात बसला ना, तो किती गुंडन दादा असू द्या, मी त्याचा बाजारात उठितोय. तुमचे इतके भ्रष्टाचार आहेत, जेलला सडीन तुम्हाला मी. मग लेकरं सुखाने खायला लागलेत, गरीबाचे लेकरं शिकायला लागलेत, नोकऱ्याला लागायला लागलेत. तुम्ही खरं असून फाशीला लटकायला लागलात आणि मराठ्यात गैरसमज पसरायला लागलेत. आमचे बी काय अभ्यास आहे, कुंकडून आले इच्छे ते काय माहित, दगडा घालून इच्छ निघाल्यासारखे. आम्ही त्यांना जवळ करतो, एक दिवस आमच्या संग राहतील, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या संगत राहतील. अरे अशा टायमाला जातवान वागावं लागतं, अभ्यासकांनी समन्वयकांनी. आपली जात धोक्यात आणली. हे सगळं खरं असून कच एका बाजूने बोललं पाहिजे. अरे मी चुकीचं असेल तर मला आंदोलन संपलं थोबड हाणन मग. आज ते एकनाथ शिंदे साहेबाच्या त्या कॉलेजला बैठका घेता त्या नेत्याच्या, आणि तिथून आंदोलनाची उभारणी करता. पुढच्या तोंडाला काँग्रेसचा नेता घालता, म्हणजे म्हणाले काँग्रेसचं आमचं काहीच नाही. मी त्यातून आलेलो आहे शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब, मी त्यातून आलेलो आहे. मी बारीक आहे, पण मी लय उकळून पेलो राजकारण आता. आणि त्यांनी काँग्रेसमध्ये पुरा आयुष्य असंच घातलंय. आणि ती पनवती उलट्या पायाची काँग्रेसमध्ये गेल्यापासून काँग्रेस संपलं. त्याला पुढे घातलं ना, आता तुमची शिंदे सेना मागून उभा राहिली आणि सपोर्ट करणार तुमचा त्यो सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिरसाट, काय संजय शिरसाट. अरे शिरसाट साहेब काय मानत होतो राव, तुम्हाला तुमचं नाव विसरायला लागलो मी. अरे लय खस्ता खाल्ल्या तुम्हाला निवडून नाही, त्यामुळे तुम्ही अंतरवाली सोडित नव्हते. त्या परळीच्या टोळीसारखा तुमचा कारभार सुद्धा आता त्या पीएच्या हातात गेलाय. आधी त्याला सगळं सांगावं लागतं, बोलावं लागतं. अरे नेतेगिरी, जरांगे संघ नेतेगिरी करू नका. तुम्ही सांगितलेले प्रमाणपत्र रद्द करताय आणि हे लोक देणार आता त्या आंदोलनाला. आणि ते आंदोलन मग मराठ्याच्या विरोधात. काही मिळेल नाही. काय मिळवून द्यायचं? दिलं हे कमी नाही दिलं. जे आर खोटा असेल तर खोटा, पुढचे निघणारे खोटे तर खोटे. दिलेलं बी थोडं नाही दिलं 58 लाख नोंदीचं. हे उपकार माझे मराठे कधीच विसरत नाहीत. तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं म्हणून तुमच्या कॉलेजला बैठक घेऊन माझ्या विरोधात आंदोलन उभा करणार, आणि त्याला बळ एकनाथ शिंदे साहेब देणार. शिंदे साहेब तुम्हाला याच्यासाठी नाही ते गादीवर बसला. आम्ही तुम्हाला आता वाटत असेल आता निवडून आलोत काय गुतलंय. असं नसतं ते, असं नसतं ते. ती भाप उतरायची ताकद आहे मायात. मी फडणवीस साहेब झाक उतरलेली, त्यांनी चांगल्या चांगल्या झाकी उतरल्यात, मी ती झाक उतरलेली. लोकसभेला मी कचकदा केलेला आहे. आणि आता मराठ्याच्या जीवावर बसलेले आहेत फडणवीस साहेब सुद्धा. व आम्हाला तुमच्या आईची बापाची शपथ, तुम्हाला मराठ्याने गादीवर बसवल्या नाही द्या. तुम्ही आता म्हणत असता ओबीसीचा डीएनए ना आमका डीएनए, त्यावेळेस तुम्ही मेटा कुठे घालते फडणवीस साहेब? राजकारणातून संपल म्हणून लय सगळं बाहेर नका काढायला मला फडणवीस साहेब. तुम्हाला तिने ताळात कुणी नाही राहणार. मी जर सगळं काढलं तर तुम्ही किती मेटा कुठे लालते ना, आणि मराठ्याचं वाटलं असं करताय. मला तुम्ही जेलात सडवा, मला गोळ्या घालून मारा, पण माझ्या मराठ्यांच्या लेकराचं वाटोळ करू नका. आणि मराठ्यांनी सुद्धा आता गाफील राहू नका. लोक फक्त गैरसमज करायला बसलेत. शेवटचं मराठ्यांना सांगतो, लोक चांगल्या माणसाला टिकू देत नाही. हे चांगलं काम करणार त्याला एकटं पाडायचं आणि बाजूला सारखायचं, मग चट्टे चट्टे पुन्हा सुरू. ही उद्योग निव्वळ सुरू झालाय आता, निव्वळ सुरू झालाय. आतून सावे टच द्यायला ते सुद्धा सांगितलं होतं मी तिथं, की हे आतून षडयंत्र रचलेत बरं का. हे तुम्ही थांबवा यांना.
ते अतुल सावे बी मध्ये मध्ये आला की ते माथ्यासोड उठल्याला कुत्रा असल्यावर करतो आभाळाला कसं फिरत तसं. मला नाही वेळ लागणार तुला सुद्धा ठेप्याला आणायला. माथ्यासोड उठवायचे माझ्याकडे सगळं आहे. मराठ्यांना सांगतो आपलं सगळं सत्य आहे. बावनकुळेने प्रमाणपत्र रद्द करायला लावलेत. काय उपयोग आपला किती चलती असून सत्य पुढे ते शानपण चलत नाही. हे सगळं खरंय पण खोटं ठरवलं. आता मंत्र्याचा आदेश आल्यावर थरथर कापायला लागले अधिकारी. त्या अंधारात म्हणते तुमचं सगळं खरं आहे पण आता रद्द करायचं सांगितलंय. आणि हे असेच मराठ्यांचे वाटोळं करणार आहेत. आणि मराठ्याचं वाटोळं होऊ द्यायचं नसलं प्रत्येक आंदोलनात खूप ताकदीने उभं राहावं लागणार आहे. वेळ पडली तर आता पुन्हा मराठ्यांना मुंबईत जाऊन यांना हिसका दाखवावा लागणार आहे. त्याशिवाय ठेप्याला येत नाही. फडणवीस बी नाही. आणि आता शिंदेचं नाव मला आयुष्यात घ्यावं मला असं वाटत नव्हतं. शिंदे आपल्याशी आयुष्यात कधी दागा फटका करल एकनाथ शिंदे साहेब मला आयुष्यात वाटलं नव्हतं. कारण मी त्या माणसाला इतकं मानत होतो. पण त्यांच्या कॉलेजवर नेत्याच्या बैठक होत्यात माझ्या विरोधात. ते सगळे त्यांचे शोधून बघा म्हणा. टोटल शिंदे साहेबाच्या पक्षाचे आहेत आणि काही मराठीचे आहेत पण अतुल सावेंचे. आणि यांना सगळे बळ देणार आहेत. हे लोक पाठवणार ज्याला आरक्षणाचं देणं घेणंच नाही कोणत्या जातीच्या गाड्या भरून. आणि मग गर्दी झाली तुफान आंदोलनाला. अरे काय वागायला राव शिरसाट तुम्ही. थोडी तरी उपकाराचे जाण असाव. जसे तुमचे 2 पोरं आहेत तुम्हाला पोरग आणि पोरगी तसे आमचे लेकर आहेत. त्यांचे तळतळाट नका घेऊ. ते सगळा तळतळाट शिंदेना फडणवीसांना लागन तुमच्यामुळं. त्या बावनकुळेमुळं फडणवीसांचं सगळं नेटवर्क संकटात येईल. मराठ्यांनी फक्त गैरसमज करू नका. हे असेच प्रमाणपत्र रद्द करणार आहेत. यांना 29 ऑगस्टला हिसका दाखवावा लागणार आहे सगळ्यात. राज्यातले मराठे सगळे सावध व्हा आता. एकजुटीनं लढून सरकारला आता गुडघ्यावर टाकायचं. हे कसे 58 लाखाचे कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडेट देत नाहीत ते बघायचं. आणि हे बी कस का देत नाही आता तेही मी बघतो. आता सगळे पुरावे असून रद्द केले ना थोड्याच दिवसात मराठ्यांच्या कानावर येईल अवैध केलेले प्रमाणपत्र वैध ठरले म्हणून. थोड्याच दिवसात कानावर येईल. हबाक मराठ्यांनी सावध व्हा. आपलं खरं असून सुद्धा प्रमाणपत्र रद्द केले. आपले पोरं PSI निवडी झालेले आहेत 2016ला. आणखी लटकून ठेवलेत फक्त मराठ्यांचे आहेत म्हणून. बाकीच्यांचे PSIचे API झाले. माझे मराठ्यांचे आहेत म्हणून नाही झाले. हे हाल आहेत या राज्यात मराठ्यांचे. म्हणून भाजपमधला मराठा 350 पैकी या PSI पैकी एक तरी भाजपचा असं ना कार्यकर्ता. एक ममता बॅनर्जीचे कार्यकर्ते ते सगळे तिकडचे. एक तरी भाजपचा असताना लाजा धरा जरा लाजा. पक्षात काम करणाऱ्या मराठ्यांनी लाजा धरा. कसा छळ लावलाय आपला. कसे कट रचले तर मराठा संपवायचे. याच्यावर बोला ना. अभ्यासक समन्वयक महाविरोधात आंदोलन करता याच्यावर बोल. जरा याच्यावर बोल. ज्ञान तो ज्ञान येतो वापरे नुसतं पांढरा होऊ नको. काळं टकुऱ्याला लावलं म्हणून पांढरं झाकत नाही. याच्यावर बोल. 2016चे पोरं PSI म्हणून मराठीचे घे म्हणा. त्याच्यावर बोल. मी आंदोलन कसं केलं मराठी जिंकले रे कसा म्हणलो याच्यावर नको टाइम घालू. तो आयुष्य उभा असंच गेलं. ज्ञानी तत्वज्ञानी म्हणून पाठ थोपटून तेवढ्याच आयुष्य कडीत घातलं तुम्ही. याच्यावर बोल. 2016चे 2014चे 2019चे पोरं त्याच्यावर बोल. ESBCचे ECBCचे EWHचे त्याच्यावर बोल. हे घे म्हणा जरा. परराज्यात पोरं शिकत आहेत. OBCच्या सवलती लागू केल्यात. तर परराज्यातल्या पोरांना त्याच्या सवलती दे म्हणा. MBBS करतील, इंजिनियर होतील, मोठ्याले अधिकारी होतील. पोरांच्या पदोन्नती आता मराठ्यांना बढती मिळत नाही. कॉन्स्टेबल जर झाला तिथंच राहतो. बाकीच्याचा कॉन्स्टेबल असला तरी DYSP होतोय. मराठ्याचा PSI झालाय, फौजदार झालाय. तो API नाही झाला आणखी. बढतीच नाहीये. त्याच्यावर बोल रे अभ्यासक. काहींची मराठी बारी आली याच्यावर बोलू ऐका ना कोणी. पण ज्यांना राजकारणाची सवय समन्वयक आणि काही अभ्यासकाला जरा याच्यावर बोला.
नेत्याने जवळ करावं, दिवाळी पटकून द्यावा म्हणून. दिवाळी मागणारे असा होय रे आपण मंत्र्याच्या दारात जाऊन. अरे याच्यावर बोला, कल्याण करा मराठ्यांच्या पोराचं. माझ्यावर कोण बोलता? मी यावं केलं, मी त्यावं केलं. मी फक्त 2दाच नेलेत मराठ्या मुंबईला, तरी एवढं मिळून दिलंय. तुम्ही 100 बाऱ्या नेलेत, मोकळे चालेत. लेखी आश्वासन, मी लेखी फेकी नाही JR आणलेत. आणि खोट्या तर काढी लागू त्या खोट्याला. दिलेलं आरक्षण 58 लाखाचं SC-BCचं हे लहान नाहीये. आज लाखो पोरं गेलेत, प्रमाणपत्र रद्द नाही होऊन देत मराठ्यांचं. मी टेन्शन घेऊ नका. हे गैरसमज पसरायला ठेवलेत. आपलेच काही मराठ्यांचे अभ्यासक आणि ओबीसीचे काही मराठ्यांना विरोध करणारे एका जागेवर भेटत आहेत. शिंदे साहेबाचं बाळासाहेब भवन. शिंदे साहेब त्यासाठी राखील काय भवन ते मराठ्याचं वाटोळं करायला? हे षडयंत्र सुरू आहे राज्यात. तिथंच कसं काय मराठ्याचे विरोधक? ज्या मराठ्यांना शिंदे साहेबाला मी कट्टर मानतो, त्याच माणसात तिथं मराठ्याचे विरोधक कस काय? हे हाल आहेत मराठ्यांचे. खरं असून प्रमाणपत्र रद्द करतात. SC-BC माय अगोदर सुद्धा दिलेलं होतं, रद्द केलं. आम्ही नाही असे 2 फळ्यात भांडलो तेव्हा तुम्ही मागत होतात. आम्ही नाही म्हणलो हे चुकीचं आहे, तुमच्याच मागे उभा राहिलोत. हो, प्रत्येक क्रांती मोर्चात आम्ही जवळपास 23 मोर्चे केलेत मी मोटरसायकलवर. मग तुम्ही होता तर काय हाताला लागलं? मग लेखी आश्वासन. मी प्रमाणपत्र तरी 58 लाख नोंदी शोधल्यात. हो, शोधल्यात. लेखी बाळीचं, लेकरा बाळाचं कल्याण केलं मी मराठ्यांचं. तुम्ही थांबा शिंदे साहेब, जड जाईल तुम्हाला. तुमच्या कॉलेजवर बैठका होत्यात. आणि फडणवीसांना बघू आता मराठी गरजेचे का बावनकुळ्या गरजेचं आहे. आणि हे प्रमाणपत्र कसे वैध ठरत नाहीत बघतो मी. फडणवीसांनी सांगितल्याशिवाय बावनकुळे करू शकत नाही. बावनकुळेंनी हे रद्द करायचे सांगितले. जसं की यांनी सांगितलं की विखेला हे दिसत नाही का? हे काय कशाला बोलतो विखेंना काहीच माहित नाही. गॅझेटनुसार किती प्रमाणपत्र निघाले? एकदा म्हणतं 36,000, एकदा म्हणतं 22,000, एकदा म्हणतं 4.5 लाख आणि एकदा म्हणतं 302, नाही 308. म्हणजे एक वाक्य तर नाही का त्यांच्यावर? इथं तुमच्या समोर सिद्ध करून दिलं ना. तुमच्याकडे बाईट आहेत ना, तसं सांभाळून ठेवल्या. तुम्ही साक्षीदार आहेत ना. तुम्हाला सोडून काय करतो राव मी? एक तर फक्त माझा पहिला विश्वास माझ्या मराठीवर आणि दुसरा तुमच्यावर होतोय. इथं सांगितलं त्यांनी. भ्रष्टाचाराचा 29 तारखेचं आंदोलन डॅमेज करायचा प्रयत्न सुरू आहे. मला डॅमेज करायचं मी परवडत नाहीये सरकारला. मराठ्यांनी हे समजून घ्या. मला एकटं पाडायचं माझ्या विरोधात हे कट आहे. कारण मी रेटत नाही. कारण मी ना भाजपचा होतोय, ना काँग्रेसचा होतोय, ना शिवसेनेचा होतोय, ना कोणाचा होतोय. यांना वाटतं हे परवडतच नाही. जातीरच मोठं करायला लागलं नाही, मग द्यावा लागेल. त्याच्यापेक्षा याला बदनाम करा. खरं द्यावं लागेल. हे खरं नाही का? तुमच्या मीडिया पुढे ठेवलं हे खरं नाही का? शिक्के आहेत हे त्यांचे. फडणवीस साहेब तुमचे अधिकारी असतील हो शिक्के आणणारे. हे आमचं नाही, हे राव, हे आमजवळ नाही दप्तर आहे. हे तुमचं, हे मला बदनाम करून बाजू सरकायचंय. कारण मराठ्यांनी माझ्यावर इतका विश्वास ठेवलाय की हेच पोरग देऊ शकतो. आणि रद्द झालेले पण मीच देऊ शकतो, हे मी छाती ठोकून सांगतो. यांनी फक्त ते कट रचायचंय. बरं, माझ्या मराठीचे समन्वयक अभ्यासक काही इतके मरमर करतात, पण काहीला त्यांचेच पाय आवडतात. त्यांच्या पायाला काय काय नाही, गु आहे का काय चाटायला का काय आले मला काहीच मिळाला का ना. पण काही अभ्यासकांनी, काही समन्वयकांनी बाबा आयुष्य समाजासाठी वेचलंय. त्यांचा जीव चाललाय इथं लढू लढू. संघटनांचा पण जीव चाललाय ह्या मराठ्यांसाठी. रक्त ओकू ओकू. त्यांना फसवलेलंच आहे ना सरकारनं. मला एकट्याला फसवलं का? तसंच त्यांना कळत नाही का इतके दिवस लढते 30-30 वर्षे, अक्कल नाही का? याला पण फसवतात. आपण एकाच बाजून राहू आणि सरकारला वाकूच. अरे संध्याकाळ पोत मायापाशी येतो, सकाळी गायब. आम्ही म्हणतो मत आहे कसं काय झालं हे? फोटो कसं काय आला? पेपरला नाव कसं काय आलं त्याचं? पत्रकार बी शिंदे साहेबाचाच. काय धंदे, काय बैठका. अरे तुम्हीच म्हणले रे मला, तुम्हीच म्हणले रे. तुम्ही लोकांचे कन्फ्युज करायला लागलात ना. मला फक्त नाव घेऊन बोलायचं नाही मुद्दाम का, की नको माझ्या मराठ्यात मला नाव बदनाम करायचं. JR घेतल्याच्या नंतर मुंबईतून 29 ऑगस्टला
तिथं सगळे हो म्हणले. तरी मला माहित होतं हे नंतर बदलणार आहे. म्हणून मी विखे पाटलांकडून शब्द घेतला, सुधारित जी आर करावं लागेल ना. ते म्हणले हो, काही बदल आम्हाला करायचा असला. मी गॅलेक्सी हॉस्पिटल आलो 6व्या दिवशी 8 अभ्यासक आले माझ्याकडे. समाजला येऊन करीन त्यांना म्हणून नाव सांगा ना, कारण हे खरं आहे. हे बळी देतात. तुम्हाला कंदुरी माहितीये का बोकडाची? माहितीये का? खाटीक मुसलमान काय करतो बोकड कापतानी? पाणी पाजतो बोकडाला आणि विचारतो कापू का? मग ते पाप कोण काप म्हणणारवर जातंय. तसं यांचं करताना मला कर म्हणतात आणि नंतर 2-3 दिवसांना म्हणतात आमचं खोटंच होतं, ऐकलंच नाही, कामकाज केलं. म्हणजे हे बकरा केला यांनी, बळीचा बकरा. हे ठरवून प्लॅन आहे सगळ्यांचा. मला उघडं पाडायचं, पण त्यांच्यासाठी शिंदे साहेब मी तुम्हाला उघडं पाडू शकतो. हो, 25-30 त्यांचेही घालू शकतो आमदार मी, आणि 25-30 बावनकुळेमुळे फडणवीसांचे सुद्धा घालू शकतो.